रोजच्या भाजीला अगदी खमंग अशी चव करायची असेल आणि थोडंसं बदलून काही करायचं असेल तर ही वालपापडीच्या शेंगाची भाजी नक्की करून पहा। वालपापडी किंवा आवऱ्याच्या शेंगा आमच्या मराठवाड्यामध्ये म्हटला जातो। तर त्याची शेंगा आणि त्याचे टरफल इथे मी घेतलेले आहेत। तर 2.5 कप इतकं हे वालपापडीच्या शेंगा किंवा याचे जे सोले आहे ते घेतलेलं आहे आणि अर्धा कप इतकं याचं वरचं टरफल घेतलेलं आहे बारीक चिरून। कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो ते सुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे। गरजेपुरतं पाणी म्हणजेच एक साधारण 2 कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। झाकण लावून गॅसचा फ्लेम मोठा ठेवून 2 शिट्ट्या काढून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करण्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 इंचाचं आलं आणि कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या टाकून पाणी न टाकता त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आणि सोबतच 2 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जे शेंगा आहे किंवा सोले आहेत छान असं शिजल्या गेलेले आहे। आता कढईमध्ये फोडणी देण्यासाठी भाजीला साधारण 4 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच थोडीशी मेथीची भाजी आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तयार करून घेतलेलं हिरवं वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। सगळं परतून घेतलेलं आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि शिजून घेतलेले जे सोले आहेत ते यामध्ये टाकून घेतलेले आहेत। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला पाणी न टाकता कुकरमध्ये टाकलेलंच पाणी पुरेसं या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं या भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी 2 चमचे इतकं इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून शिजवून घेतलेलं आहे। इथे आपली भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।